विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। पत्रकार अभिजित कुलकर्णीसह कामती वीज वितरण कार्यालयासमोर प्रहारचे ठिय्या आंदोलनाला यश। पट्टी बेगमपूर व कामती अत्तार साहेब व चटके साहेब यांनी लेखी 1 तासाची लाईट सोडतो म्हटल्यानंतर आंदोलन मागे। शेतीपंपाची लाईट चालू करावी म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने कामती वीज वितरण कार्यालयाला 19 नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आलं होतं। लाईट नाही चालू केल्यास 23 नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार, त्यामुळे ते आंदोलन करण्यात आले। त्यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे मोहोळ तालुका अध्यक्ष वैभव जावळे, मोहोळ तालुका प्रमुख आबासाहेब गुरव, मोहोळ तालुका उपप्रमुख नानासाहेब ननवरे, मोहोळ तालुका युवा अध्यक्ष नानासाहेब खांडेकर, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष विशाल सपकाळ, औद्योगिक तालुका प्रमुख नितीन भोरे, मोहोळ तालुका प्रसिद्ध प्रमुख विशाल मासाळ, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष समर्थ गुंड, शिंगोली शाखाध्यक्ष अभिषेक पाटील, उपाध्यक्ष दिनकर पाटील, सीताराम मासाळ, आबा मासाळ, केशव सुतार व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। चौकट कामती व बेगमपूर वीज वितरण सबस्टेशन प्रमुख अत्तार साहेब व चटके साहेब यांनी निवेदन स्वीकारले व शेतकऱ्यांना 1 तासाची सुरळीतपणे लाईट देऊ असे लेखी दिले। त्यावेळी वैभव जावळे व नानासाहेब ननवरे म्हणाले की 1 तासाची लाईट सुरळीत नाही चालली तर MSCB ऑफिसमध्ये शेतकऱ्यांचे जनावरे तुमच्या ऑफिसमध्ये आणून सोडतो। शेतकरी अडचणीत असल्यामुळे तुम्ही वीज वितरण अधिकारी व आघाडी सरकार जाणून-बुजून शेतकऱ्याला त्रास देत आहे। शेतकरी तर पैसेच नाही तर कुठल्याही शेतीमालाला भाव मिळत नाही, त्यामुळे जाणून-बुजून त्रास देऊ नये असे आबासाहेब म्हणाले। शेतकऱ्यांना 2 ते 3 महिन्याची मुदत द्यावी लाईट बिल भरण्यासाठी अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे। किमान 2 तास लाईट सोडली तर काय तर होईल ना। 2 तास 4 तास द्याल तर मला वरना नमस्कार, इथं आलो MSCB शेतकरी घेऊन आलो। इथं काय करायचं इथलं मग? तुम्हाला काल पण बोललो होते मी। आम्ही कमीत कमी आता 2 तास तर मागतोय साहेब, आज सोडायलाच पाहिजे 2 तास। हा साहेब, आम्ही जिल्ह्याला बी उद्या चाललोय, आम्ही ऐका आता चाललोय, उद्या एसीला बी कोडणारच, आम्ही तिकडे पण जाणारच आहे। फक्त इथे 2 तास तर आम्ही मागतोय आता सध्या। हा बोला, तिकडे पण आता आम्ही तिकडे पण चाललोय। इथलं 2 तास आम्हाला मागणी आहे, 2 तास आमची 2 तास तर लाईट द्या आम्हाला इथं। इथले 2 तास पाहिजे। अहो 1 तास अहो शेतकऱ्यांचे 7-7 हजार फूट लाईन आहे आता, पाणी जास्त 1 तास होतंय। याच्या अगोदरच मी तुमचं जो मेसेज आला ह्यांच्या व्हॉट्सअपला ना त्यावेळेस पाठवलं। हा ह्यांच्या गोष्टी सांगा, तुम्ही काल पाठवलेलं पत्र कुठं चालू आहे? कोणाला पाठवलं पत्र आल्याला तर आमची मागणी एवढीच आहे, फक्त 2 तास सध्या लाईट द्या आम्हाला। हे ग्रुपवर बी टाकलंय तुमचं जे पत्र होतं। कुठल्या गावाला चालू आहे? 8 तास कुठल्या गावाला चालू आहे साहेब? 8 तास कुठल्या गावाला दिली लाईट तुम्ही आता? हे काय कामती बुद्रुकला चालू आहे की यांचा ट्रान्सफॉर्मर बंद आहे, बाकी चालू आहे की पैसे भरलेत त्यांनी, पैसे भरलेत त्यांनी। आता मी आता अहो ज्यांच्याकडे पैसे आहेत ते भरू शकतील, ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांनी काय करायचं? बोरवलीला आता जास्त जाऊन आलो। 2 तास तर लाईट द्यावं लागते बस। आम्ही आज या कामती सबस्टेशनच्या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्ष संघटनेच्या वतीनं ठिय्या आंदोलनाचं या ठिकाणी निवेदन देण्यात आलं होतं। त्यावेळेस अत्तार साहेबांनी सांगितले की 1 तास लाईट शेतकऱ्यांना दिली जाईल। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित राहिलेत, कारण शेतकरी अडचणीत असल्यामुळं शेतकरी सध्याला बिल भरू शकत नाही। कारण करोनाच्या संकट या काळामध्ये शेतकऱ्याच्या कुठल्याही भावाला आत्तापर्यंत भाव कुठल्याही शेतकऱ्याला मिळाला नाही, त्यामुळे शेतकऱ्याकडे पैसे नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे आणि सर्वसामान्य शेतकरी यामध्ये भरडला जातो। म्हणून सरकारने आणि महावितरण अधिकाऱ्यांनी जाणून बुजून शेतकऱ्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, कारण शेतकऱ्याचं करोनाच्या संकट या काळामध्ये कंबरड मोडलेलं आहे। या निमित्ताने या ठिकाणी आंदोलनासाठी आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं खरं तर प्रहार संघटनेच्या वतीनं आभार मानतो। आणि अत्तार साहेबांनी आम्हाला सांगितले की शेतकऱ्याला 1 तास सुरळीतपणे वीज पुरवठा करू असं आम्हाला आश्वासन दिले, त्याबद्दल त्यांचं प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने शेतकऱ्याच्या वतीनं आभार।
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.